Hello student, good morning all of you. In the today's session we see the pin configuration of 8086 microprocessor. In the previous video we already completed the 8086 pin diagram. Half side means we all know that the 8086 microprocessor pin configuration contain 40 pin. Okay, 40 पिनची IC आहे. सो त्यातले आपण लेफ्ट साईडला 20 पिन अँड राईट साईडला 20 पिन अशी IC कॉन्फिगर्ड करून तुमची पिन डायग्राम 8086 मायक्रोप्रोसेसरची क्रिएट केलेली आहे. सो त्यातले आपले जो काही लेफ्ट साईडच्या पिन्स आहे त्या ऑलरेडी आपण कंप्लीट केला एक्सप्लेनेशनमध्ये इन द प्रिव्हियस व्हिडिओ, मागच्या व्हिडिओमध्ये. आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राईट साईडच्या पिन्स, मीन्स पिन नंबर 21 अप टू द पिन नंबर 40. सो फर्स्ट पिन नंबर 40, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं VCCचा यूज काय असतो. VCC मीन्स वॉट, की पिन नंबर 40 जो आहे तो +5 वोल्ट सप्लाय काय करतो आहे, कनेक्ट करून देतो आहे मायक्रोप्रोसेसर थ्रू. सो त्यासाठी VCC पिन मीन्स पिन नंबर 40चा यूज होतो. नेक्स्ट आहे पिन नंबर 38 टू पिन नंबर 35. ऑलरेडी 39 जी पिन आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये मीन्स जे राईट हँड साईडच्या पिन होत्या, लेफ्ट हँड साईडच्या पिन होत्या AD0 टू AD15 मी ॲड्रेस अँड डेटा बससाठीची पिन. सो इट इज द मल्टिप्लेक्स पिन. 39 पिन नंबर इज ती मल्टिप्लेक्स्ड आहे ॲड्रेस आणि डेटा बस सोबत. सो ती 16 नंबरची पिन आहे. त्याचा यूज कधी ॲड्रेस बस म्हणून करायचा आणि कधी डेटा बस म्हणून करायचा तो डिपेंड्स असतो ALEवरती, ॲड्रेस लॅच इनेबलवरती. सो ती पिन मल्टिप्लेक्स्ड आहे जी आपण आधीच बघितली आहे. सो 38 टू 35 जी पिन आहे त्या ज्या पिन आहेत दॅट इज अगेन रिमेनिंग फॉर ॲड्रेस बस पिन. आपल्याला माहिती आहे ॲड्रेस बस हा 20 बीट असतो. तर 16 ज्या आहेत त्या ॲड्रेस आणि डेटा दोघांसोबत मल्टिप्लेक्स जातात, ज्या आपण ऑलरेडी कवर्ड केल्या आहे. सो उरलेल्या ज्या आहेत 4, ओके, तर त्या ज्या आहेत त्या कवर्ड केल्या जातात ओन्ली फॉर ॲड्रेस बस. सो त्या पिन्स आहेत 38 नंबर पिन टू 35 नंबर पिनचं, दॅट आर मल्टिप्लेक्स्ड विथ स्टेटस सिग्नल. ह्या ज्या पिन्स आहेत त्या मल्टिप्लेक्स्ड केलेल्या आहे विथ स्टेटस सिग्नल. सी हिअर AD सोबत त्यांचा S3 टू S6, ओके, मीन्स S3 S4 S5 S6 ज्या आहेत स्टेटस सिग्नल पिन आहेत त्या. इट ऑलवेज यूज फॉर लॉजिक लो लेवल फीचर. ओके, 35 नंबर टू 36 नंबरमध्ये ज्या काही स्टेटस सिग्नल आहेत, ओके, त्या यूज केल्या जातात लॉजिक लो लेवल फीचर यूज रिझर्वसाठी. ओके, अँड S5 जी आहे ती शोज करते इंटरप्ट स्टेटस. ओके, S5 मधली जी स्टेटस सिग्नल आहे ती इंटरप्ट स्टेटस शो करण्याचं काम करते. सो अँड S3 आणि S4 जी आहे ती डिटरमाइन करते विच पार्ट ऑफ मेमरी इज टू बी ॲक्सेस. मीन्स वॉट, की ती सांगायचं काम करते प्रोसेसरला की तुम्हाला जो काही मेमरी आहे त्यातला कोणता पार्ट यूज करायचा आहे आणि कोणता पार्ट ॲक्सेस करायचा आहे. सो त्यासाठी S3 आणि S4 स्टेटस सिग्नल यूज केला जातो. तर S3 आणि S4 स्टेटस सिग्नलचा जो काही यूज आहे तो दोघांचा कॉम्बिनेशन आपण मिळून जो काही मेमरीचा पार्ट कसा यूज करायचा ते ठरवतो. सो S4 आणि S3 या दोघांचं कॉम्बिनेशन बीट जेव्हा 0-0 असतील त्यावेळेस आपण एक्स्ट्रा सेगमेंटपासून मेमरी ॲक्सेस करतो. ओके, एक्स्ट्रा सेगमेंट जे काही आपले 4 सेगमेंट आपण मेमरी सेगमेंटेशनमध्ये बघितले होते त्यातला एक्स्ट्रा सेगमेंटपासून ज्यावेळेस S4 आणि S3चं कॉम्बिनेशन 0-0 असेल त्यावेळेस मेमरी ॲक्सेस करतो. ज्यावेळेस S4 0 असेल आणि S3 1 असेल मीन्स 0-1 कॉम्बिनेशन असेल त्यावेळेस स्टॅट सेगमेंट आपल्याला काय करतो, यूज करतो मेमरी. आपण स्टॅक सेगमेंटची मेमरी यूज करतो. ज्यावेळेस S4 आणि S3चं कॉम्बिनेशन 1-0 असेल मीन्स S4ची व्हॅल्यू 1 आणि S3ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस आपण कोड सेगमेंटला यूज करतो. कोड सेगमेंटचा जो पार्ट आहे तो मेमरीचा यूज केला जातो फॉर द परफॉर्मिंग स्पेसिफिक ऑपरेशन. अँड 1-1 जेव्हा लास्ट S4 आणि S3 दोघं 1-1 असतील त्यावेळेस डेटा सेगमेंटचा यूज करतो.
सो अशा पद्धतीने मेमरीतला कोणता पार्ट यूज करायचा दॅट विल बी डिपेंड ऑन स्टेटस सिग्नल S4 अँड S3 आणि त्याच्यासोबतच ते मल्टिप्लेक्स आहेत A16 अँड A17. दिस इज द ओनली ॲड्रेस बस. ओके, ॲड्रेस बसचा यूज करण्यासाठी कोणत्या एक्स्ट्रा बीट जर लागत असतील 16 बीटपेक्षा तर त्यावेळेस A16 अँड A17चा यूज केला जातो. सो प्रोसेसरला अंडरस्टँड करण्यासाठी अकॉर्डिंग टू S4 अँड S3 कॉम्बिनेशन आपण कोणता पार्ट मेमरीचा ॲक्सेस करायचा आहे फॉर एक्झिक्युशन पर्पज तो आपण पिन नंबर 38 आणि 37 कडनं त्या कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो. नेक्स्ट आहे तुमचा S7 दॅट इज अगेन स्टेटस सिग्नल. ओके, स्टेटस सिग्नल S7 टू S3 आहेत. तर त्यातला S3 आणि S4चा यूज बघितला आपण. S5चा यूज ऑलरेडी मी तुम्हाला सांगितला. इट शोज द इंटरप्ट स्टेटस. तुमचं जे काही इंटरप्ट आला असेल तर त्याचा स्टेटस शोज करण्याचं काम S5 स्टेटस सिग्नल करतो. देन S6 जो आहे तो ऑलवेज यूज फॉर लॉजिक लो लेवल फीचर. ओके, हा फीचरसाठी रिझर्वड केलेला आहे. सो त्याच्यासोबतच मल्टिप्लेक्स आहे ॲड्रेस सिग्नल A16 टू A19. सो ज्यावेळेस एक्स्ट्रा ॲड्रेस आपल्याला यूज करायचा आहे हायर ऑर्डरचा त्यावेळेस आपण ह्या पिन्सला काय करतो, ॲक्टिवेट करतो. सो अशा पद्धतीने 35 टू 38 पिनचा यूज इथे तुम्हाला मी एक्सप्लेन केला आहे. आय थिंक इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. आफ्टर दॅट पिन नंबर 34 त्याचं नाव आहे BHE बार और S7. S7 हा स्टेटस सिग्नल आहे, ऑलरेडी मी सांगितलं आहे. आता BHE बार म्हणजे काय ते बघूया. BHE बारचा फुल फॉर्म आहे बस हाय इनेबल. ही आउटपुट पिन आहे. ओके, इट इज इनेबल व्हेन 16 बीट डेटा ट्रान्सफर बाय हायर ऑर्डर बस. ओके, ही कधी इनेबल राहते ज्यावेळेस 16 बीट डेटा ट्रान्सफर करतो हायर ऑर्डर डेटा बस त्यावेळेस ही इनेबल राहते. ओके, अँड ज्यावेळेस लेस दॅन 16 बीट डेटा ट्रान्सफर केला जातो किंवा लो ऑर्डर डेटा ट्रान्सफर केला जातो त्यावेळेस ही लो राहते. ओके, मीन्स वॉट, BHE बार असल्यामुळे याची व्हॅल्यू 0 असेल. 0 असेल तेव्हा तो लो ऑर्डर डेटा लेस दॅन 16 बीट पास करतो आणि जेव्हा ती हाय असेल, ओके, 1 असेल त्यावेळेस ही इनेबल होते आणि 16 बीट डेटा ट्रान्सफर केला जातो बट हायर ऑर्डर डेटा बेसचा. दॅट इज द यूज ऑफ BHE बार. आफ्टर दॅट पिन नंबर बघूया आपण. 33 पिन नंबर ऑलरेडी मी एक्सप्लेन केली. मीन और मॅक्स जे आपण मागच्या व्हिडिओ बघितलं. 2 मोडमध्ये आपला 8086 पिन वर्क करतो, मिनिमम मोड आणि मॅक्झिमम मोड. तर मिनिमम मोड आणि मॅक्झिमम मोड काय आहे की ज्यावेळेस तुमचा प्रोसेसर हा एकच प्रोसेसर अलोन वर्क करतो मेमरी किंवा इनपुट आउटपुट डिव्हायसेसशी कनेक्ट करून त्यावेळेस तो आपण मिनिमम मोडमध्ये वर्क करतो. आणि ज्यावेळेस प्रोसेसर मल्टिपल असतात, ओके, आणि मल्टिपल प्रोसेसर अलोन विथ मेमरी और इनपुट आउटपुट डिव्हाइस कनेक्टेड विथ अ सिस्टम बस त्यावेळेस असतो मॅक्झिमम मोड. सो अशा पद्धतीने जेव्हा मॅक्स बार आला आहे म्हणजे 0 व्हॅल्यू असेल त्यावेळेस तो मॅक्झिमम मोडमध्ये वर्क करेल आणि व्हॅल्यू 1 असेल ह्या पिनची 33 पिनची मीन्स तो मिनिमम मोडमध्ये वर्क करतो. सो 33 पिन इज ऑल्सो कवर्ड ओवर हिअर. नाव पिन नंबर 32. आता पिन नंबर 32 पासून तर पिन नंबर 24 पर्यंतच्या पिन ज्या आहेत त्या तुमच्या वर्क केल्या जाता मिनिमम मोड आणि मॅक्झिमम मोडचा यूज दाखवण्यासाठी. ओके, तर ते आपण 1 बाय 1 प्रत्येक पिनचा यूज बघूया. सो पहिले 32 पिन नंबर बघूया. दॅट इज RD बार. RD बार म्हणजे काय, रीड सिग्नल. ओके, अगेन इट इज हॅविंग बार. याला बार आहे मीन्स बार आला मीन्स व्हॅल्यू 0 असते. मीन्स ही कधी ॲक्टिव्ह असते ज्यावेळेस लो असेल तेव्हा. मीन्स जेव्हा याची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा ही पिन ॲक्टिव्ह राहते. हिचा यूज काय आहे, इट इज यूज ॲज अ आउटपुट पिन. ओके, ही वर्क करते ॲज अ आउटपुट पिन. इट लो मीन्स इंडिकेट द प्रोसेसर इज युझिंग अ रीड मोड. ओके, ज्यावेळेस ही लो असेल त्यावेळेस प्रोसेसर तुमचा रीड मोडमध्ये वर्क ऑन होतो. आफ्टर दॅट पिन नंबर 31. ओके, पिन नंबर 31 जी आहे ती आहे तुमची
एक आहे मॅक्स मोडमध्ये आणि एक आहे मिन मोडमध्ये. RQ बार और GT0 बार ह्या साईडचे सगळे आहे तुमचे मॅक्स मोड आणि HOLD HLDA ते आहे तुमचे मिन मोड. सो आपण वन बाय वन बघूया. त्याच्या आधी आपण खालच्या 3 पिन फिनिश करूया. दॅट इज नॉट कन्सिडर ॲज मिनिमम और मॅक्झिमम मोड. ओके, सो टेस्ट बार पिन नंबर 23. टेस्ट बार ही जी काही पिन आहे ती टेस्ट सिग्नल ॲज अ वर्क करतं. सो टेस्ट बार मीन्स इट परफॉर्म द फंक्शन व्हेन द सेट टू 0. ही अगेन बार आहे ह्या पिनला. सो ज्यावेळेस ही 0 असेल त्यावेळेस ती परफॉर्म करते फंक्शनला. ओके, इट कोरिलेट विथ वेट फंक्शन व्हेन दिस पिन इज ॲक्टिव्ह लो. ओके, ज्यावेळेस ही ॲक्टिव्ह लो असते मायक्रोप्रोसेसर एक्झिक्यूट्स, अदरवाईज इट इज गोज इन टू द वेट स्टेट. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट टेस्टिंग चालू आहे म्हणजे वर्किंग कंडिशनमध्ये, आणि ज्यावेळेस टेस्टिंग वगैरे नसतं तर ती वेटिंग स्टेटमध्ये जातं. सेम लाईक दॅट जेव्हा टेस्ट सिग्नल ॲक्टिव्ह लो असते मीन्स युअर मायक्रोप्रोसेसर एक्झिक्यूट असं आपण कन्सिडर करतो. अदरवाईज मायक्रोप्रोसेसर थोड्या वेळासाठी काय झालं, वेटिंग स्टेटमध्ये गेलं असं तिथे कन्सिडर होतं बाय युझिंग पिन नंबर 23. आफ्टर दॅट पिन नंबर 22. पिन नंबर 22 रेडी पिन आहे. ओके, मीन्स ही शो करते की तुमचं डिव्हाइस आता रेडी आहे. ओके, कोणतंही ऑपरेशन एक्झिक्यूट करण्यासाठी. नावातच तिचा अर्थ आहे. ज्यावेळेस ही पिन ॲक्टिव्ह असते मीन्स युअर प्रोसेसर इज रेडी कंडिशन. ओके, फॉर एक्झिक्युटिंग एनी टास्क. आफ्टर दॅट पिन नंबर 21 रिसेट पिन. रिसेट पिन मीन्स रिइनिशियलायझेशन. ओके, ही इनपुट पिन आहे. रिइनिशियलायझेशन म्हणजे ही पर्टिक्युलरली ज्यावेळेस तुमचा प्रोसेसर वेटिंग स्टेटला जातो त्यावेळेस त्याला परत इनिशियलाइज करण्याचं काम, परत रिसेट करण्याचं काम कोण करतं, ही पिन करते. मीन्स वॉट, when this signal got PC reset and reinitialization or other register is reinitialized. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रोसेसरला ह्या पिनचा स्टेटस मिळतो हाय, मीन्स वॉट की ती सांगते प्रोसेसरला की आता जर तुमचा PC रिसेट झाला आहे, रिस्टार्ट झाला आहे, तर त्याला रिइनिशियलाइज करा आणि प्रोसेसरचं वर्किंग परत स्टार्ट करा. किंवा एखाद्या वेळेस वेटिंग स्टेटला गेला असेल तर त्याला परत रिइनिशियलाइज करा आणि तुमचं वर्किंग स्टार्ट करा. अशा पद्धतीने ऑल अदर पिनचं एक्सप्लेनेशन इथे फिनिश झालं आहे. आता आपण बघूया मॅक्स मोड आणि मेन मोड. मॅक्स मोड आणि मेन मोडमध्ये कसं कोणतं फंक्शन एक्झिक्यूट केलं जातं ते बघूया. सर्वात पहिले आपण बघूया मिनिमम मोड. ओके, पहिला मिनिमम मोडमधला पिन आहे तुमचा जो काही आहे होल्ड. ओके, HOLD होल्ड पिन. होल्ड जी काही आहे हिचा अर्थ काय आहे, होल्ड करायचं आहे. ओके, होल्ड करायचं आहे म्हणजे व्हेन एखादा अनदर मास्टर डिव्हाइस नीड्स द यूज ऑफ ॲड्रेस डेटा और कंट्रोल बस, इट सेंड्स अ होल्ड रिक्वेस्ट. मीन्स वॉट, एखाद्या एक्स्ट्रा मायक्रोप्रोसेसरला तुमच्या कोणत्या तरी पर्टिक्युलर बसला, डेटा बसला किंवा ॲड्रेस बसला यूज करायचं असेल तर आपण होल्ड करतो. ओके, होल्ड रिक्वेस्ट सेंड करतो टू द प्रोसेसर थ्रू धिस लाईन. ह्या पिनपासून आपण प्रोसेसरला होल्ड रिक्वेस्ट पाठवतो. म्हणजे तो काय करेल, होल्ड करून ठेवेल त्या पर्टिक्युलर बसला आणि एक्झिक्युशनसाठी यूज करता येईल. सो दिस इज द यूज ऑफ होल्ड पिन. ओके, नेक्स्ट आहे तुमची HLDA. HLDA मीन्स तिचं फुल फॉर्म आहे HLDA पिन जी आहे तिचा फुल फॉर्म आहे होल्ड ॲक्नॉलेजमेंट. म्हणजे आता जे काही आपण सिग्नल्स पास करण्यासाठी सिग्नल्सची गरज लागणार होती तेव्हा होल्ड रिक्वेस्ट जेव्हा पाठवली. ओके, म्हणजे आपण एक सिम्पल एक्झाम्पल आहे, ते आपण एखादा फोन कॉल करतोय, रिंगिंग झाल्यानंतर रिंग उचलल्याबरोबर आपण इकडनं हॅलो बोलतो तर समोरून फोन उचलला याचं ॲक्नॉलेजमेंट देण्यासाठी समोरचा रिप्लाय करतो हॅलो, किंवा तो काहीतरी कन्व्हर्जेशन स्टार्ट करतो. मीन्स इथे तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट भेटली की तुमचा फोन रिसीव्ह झाला. सेम एक्झाम्पल थ्रू इथे जर आपण मायक्रोप्रोसेसरला ॲड्रेस बस, डेटा बस किंवा कंट्रोल बसचा यूज करायचा असेल एक्झिक्युशनसाठी तर आपण होल्ड रिक्वेस्ट करतो त्या बसेसला होल्ड करून ठेवण्यासाठी. तर
त्या होल्ड रिक्वेस्टचं ॲक्नॉलेजमेंट म्हणून आपल्याला HLDA पिनचा यूज होतो इथे. मीन्स ही काय करते, ॲक्नॉलेजमेंट देते की तुमचा जो काही होल्ड सिग्नल रिसीव झाला आहे तो आम्ही रिसीव केला आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला जे काही आउटपुट पाहिजे ते आम्ही सिग्नल थ्रू प्रोव्हाइड करणार आहे. फॉर दॅट पर्पज HLDA इज यूज्ड. दिस इज अन ॲक्टिव्ह हाय आउटपुट सिग्नल. ओके, ॲक्टिव्ह हाय आउटपुट सिग्नल जनरेट करतो ह्या पिनपासून बाय द प्रोसेसर आफ्टर रिसिविंग द होल्ड सिग्नल. होल्ड सिग्नल रिसीव केल्यानंतरून आपण रेडी आहोत, ॲक्नॉलेजमेंट देतो, त्यासाठी HLDAचा यूज केला जातो. नेक्स्ट पिन आहे तुमची पिन नंबर 29, दॅट इज WR बार. WR बार मीन्स राईट पिन आहे ही. जसं रीड पिन आपण मग अशी बघितलं, सेम राईट पिन, पण अगेन इट इज हॅव्हिंग बार मीन्स इट इज हॅव्हिंग व्हॅल्यू 0 व्हेन इट इज यूज. इट इज अ ॲक्टिव्ह लो. ओके, ॲक्टिव्ह लो सिग्नल असतो हिचा. इट इज इश्यूड बाय द प्रोसेसर टू राईट द डेटा टू द मेमरी और इनपुट आउटपुट डिव्हाइस. ही पिन राईट करण्याचं काम करते डेटाला, ओके, मेमरीमध्ये किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइसवरती. इट डिपेंडिंग ऑन द स्टेटस ऑफ मेमरी और इनपुट आउटपुट सिग्नल. सिग्नल कोणता मिळतो, मेमरीत डेटा राईट करायचा आहे का इनपुट आउटपुट डिव्हाइसवरती, त्या सिग्नलनुसार ही पिन काय करते, वर्क करते आणि राईट करते डेटाला. सो दॅट इज द यूज ऑफ दिस पिन. नेक्स्ट पिन नंबर आहे 28, दॅट इज M or IO बार. आता M or IO बार जसं आता आपण आत्ताच्याच याच्यामध्ये बघितलं की मेमरीमध्ये किंवा इनपुट आउटपुटमध्ये डेटा रीड किंवा राईट करायचा असेल तर ते स्टेटस आपल्याला मिळतं मेमरी और इनपुट आउटपुट सिग्नल थ्रू. सो ही पिन आपल्याला तो सिग्नल देण्याचं काम करते. ओके, तर it gives the status signal issued by the processor to distinguish memory access from an input output access. When this signal is high, memory is accessed. Okay, ज्यावेळेस हा सिग्नल हाय असतो म्हणजे याची व्हॅल्यू 1 असते ह्या पिनची, त्यावेळेस आपण मेमरी ॲक्सेस करतोय, ओके, डेटा राईट करण्यासाठी किंवा रीड करण्यासाठी. आणि ज्यावेळेस याची व्हॅल्यू 0 असते मीन्स इनपुट आउटपुट बार आहे, मीन्स व्हॅल्यू 0 असेल तर इनपुट आउटपुट बार ॲक्टिव्ह राहतो आणि त्यावेळेस आपण इनपुट आउटपुट डिव्हाइस ॲक्सेस करतो फॉर रायटिंग द डेटा, रीडिंग द डेटा. हा त्या पिनचा यूज झाला. नेक्स्ट पिन आहे 27 नंबर पिन, दॅट इज DT/R बार. DT/R बार ह्याचा फुल फॉर्म आहे डेटा ट्रान्समिट और अ रिसीव. Again R bar means receive signal having active low. Okay, so this is an output signal is used to decide the direction of data flow through the transceivers. एखादा डेटा ट्रान्समिट करण्यासाठी किंवा रिसीव करण्यासाठी त्याची डायरेक्शन कशी असली पाहिजे किंवा डेटाचा फ्लो कसा असला पाहिजे हे ठरवण्याचं काम ही पिन करते. ओके, व्हेन द प्रोसेसर सेंड्स द डेटा आउट दिस सिग्नल इज हाय. ओके, ज्यावेळेस प्रोसेसर सेंड करतो डेटा आउटसाईडला, ओके, मीन्स ट्रान्सफर होतो आहे तुमचा डेटा, तर त्यावेळेस ही पिन हाय असते. आणि जेव्हा प्रोसेसर रिसीव करतो डेटा, ओके, मीन्स इट बिकम्स अ लो बिकॉज R बार हॅविंग लो व्हॅल्यू. ज्यावेळेस व्हॅल्यू 0 असेल मीन्स तुमचा प्रोसेसर डेटा रिसीव करण्याचं काम करतो. मीन्स डेटा ट्रान्सफर करण्याचं काम आणि रिसीव करण्याचं काम डिपेंड्स ऑन देअर व्हॅल्यू ऑफ पिन नंबर 27. सो नेक्स्ट पिन आहे तुमची पिन नंबर 26, DEN बार. DEN बार मीन्स डेटा इनेबल. इट इज अगेन ॲक्टिव्ह लो पिन. ओके, ही परत ॲक्टिव्ह लो पिन आहे कारण की बार आला मीन्स व्हॅल्यू 0 आले मीन्स इट बिकम्स लो. इट टेलस द अवेलेबिलिटी ऑफ डेटा बेस्ड ऑन AD0 to AD15. डेटा इनेबल पिनचा यूज काय आहे की आपला जो काही डेटा अवेलेबल आहे का, कोणता डेटा अवेलेबल आहे, ॲड्रेस की डेटा, बेस्ड ऑन AD0 to AD15. ह्या पिनचा यूज करून आपल्याला समजतं की डेटा इनेबल आहे की ॲड्रेस इनेबल आहे. ALEने आपण ॲड्रेसला इनेबल करतो आणि DENने आपण डेटाला इनेबल करतो. सो इट इज ॲक्टिव्ह लो सिग्नल इश्यूड बाय द प्रोसेसर. ओके, availability of data through the AD0 to AD15. That is the use of pin number 26. Next आहे pin number 25. That is DALE, address latch enable. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे it is active high. Okay, it indicates
or it gives the availability of valid address bus. ओके, जसं DN डेटा पास होतोय का ते सांगतं, तसं एली ॲड्रेस पास होतोय का ते सांगतं. याचा यूज ऑलरेडी आपण बघितला आहे मागच्या व्हिडिओमध्ये की एली आणि DN कसा वर्कआउट होतो. स्टील DN हा ॲक्टिव्ह लो इनपुट सिग्नल आहे आणि ALE हा ॲक्टिव्ह हाय आहे. So after that pin number 26, pin number 25 in minimum mode, that is INTA bar. Bar आला, again it is active low. Okay, output signal. Active low means जेव्हा याची व्हॅल्यू सेट असेल 0 त्यावेळेसच तो वर्किंगला अलाउड होतो. वेन द प्रोसेसर रिसिव्ज द इंटरप्ट. ओके, जसं आपण इंटरप्ट रिक्वेस्ट आली होती, आपण मागच्या व्हिडिओ बघितलं होतं, पिन नंबर 18 कडनं आपल्याला इंटरप्ट रिक्वेस्ट येते एखाद्या गोष्टीसाठी. देन द प्रोसेसर कंप्लीट द करंट मशीन सायकल अँड ॲक्नॉलेजमेंट द इंटरप्ट बाय जनरेटिंग द सिग्नल. जो काही करंट मशीन सायकलचं एक्झिक्युशन आहे तो स्टॉप करतो इंटरप्ट आल्यामुळे, आणि इंटरप्ट ॲक्नॉलेजमेंटकडनं आपल्याला ॲक्नॉलेजमेंट मिळते फॉर जनरेटिंग दॅट सिग्नल. ॲक्नॉलेजमेंट आली मीन्स तुमचं इंटरप्ट आता काय इथे एक्झिक्यूट होतं इथे असं समजतं. सो दॅट इज द यूज ऑफ INTA बार, इंटरप्ट ॲक्नॉलेजमेंट. इट गिव्ज अन ॲक्नॉलेजमेंट टू द इंटरप्ट सिग्नल फॉर जनरेटिंग द सिग्नल. ओके, इंटरप्ट सिग्नल. सो अशा पद्धतीने मिनिमम मोडमधल्या सर्व पिन आपण बघितल्या. आता आपण बघूया मॅक्झिमम मोड. मॅक्झिमम मोडमध्ये पहिली पिन आहे 31 नंबरची, RQ बार और GT0 बार. RQ बार और GT0 बार, आणि त्यासोबतच दुसरी आहे RQ बार और GT1 बार. रिक्वेस्ट और ग्रांट, याचा फुल फॉर्म आहे रिक्वेस्ट और ग्रांट. दिस पिन्स आर यूज्ड बाय other local bus master in maximum mode to gain the control of local bus at the end of the processor current bus cycle. It is again having bidirectional ओके, बायडायरेक्शनल पिन आहेत. मीन्स वॉट, रिक्वेस्ट पण देऊ शकतो किंवा रिक्वेस्टला ग्रांट पण करू शकतो. रिक्वेस्ट करणं आणि ग्रांट करणं मीन्स वॉट, आफ्टर रिसिविंग द रिक्वेस्ट ऑन दिस लाईन द CPU सेंड्स द acknowledgement to the same line, means your request is granting by the processor and execute that particular request. हा तिथे त्याचा यूज होतो. सो RQ बार आणि GT0 बार पिन नंबर 31 and 30 both are related to work. Okay. After that next pin 29, that is log bar. Log bar again having bar means it is active low. Okay, active low output signal used to prevent the other system bus master from gaining the system bus while the log bar signal is low. Okay, सो लॉग बार मीन्स आपल्याला माहिती आहे की एखाद्या प्रोसेसरला आपण सिस्टम बस काय केली आहे, एक्झिक्युशनसाठी प्रोव्हाइड केली, आणि नेक्स्ट प्रोसेसर स्टील ती सिस्टम बस ॲक्सेस करण्यासाठी होल्ड रिक्वेस्ट करतो आहे. तर त्यावेळेस त्यांनी होल्ड रिक्वेस्ट जरी केली तर आपण जर लॉग बार ॲक्टिव्ह केला असेल मीन्स त्या सिस्टम बसला इथे लॉक केलं तर नेक्स्ट कितीही प्रोसेसरने त्याला ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तरी आपण तिला पास करू शकत नाही. दॅट इज द यूज ऑफ लॉग बार सिग्नल. नेक्स्ट पिन नंबर आहे 28 to 26, दॅट इज यूज फॉर स्टेटस सिग्नल S0, S1 अँड S2. These three pins are used in togetherly. Okay, it gives the status signal. Okay, it is generated by status signal by bus controller 8288 for generating all memory or input output access for the control signal. So इनपुट आउटपुट मेमरीला ॲक्सेस करण्यासाठी जो काही कंट्रोल सिग्नल पास केला जातो हा S0, S1 आणि S2 पिनपासून पास केला जातो. या तिघांच्या कॉम्बिनेशन थ्रू आपल्याला त्याचा स्टेटस समजतो की कोणता स्टेटस सिग्नल इथे जनरेट होतो. ज्यावेळेस तीनही S1, S2 आणि S0 ची व्हॅल्यू 0 असेल मीन्स इट गिव्स द स्टेटस ॲज इंटरप्ट ॲक्नॉलेज. ज्यावेळेस S2 आणि S1 0 असेल अँड S0 हा 1 असेल मीन्स कॉम्बिनेशन 0, 0, 1 असेल मीन्स इट इज रीडिंग द इनपुट. ओके, और आउटपुट त्याचं स्टेटस असेल इनपुट आउटपुट रीड. नेक्स्ट ज्यावेळेस S2 0 असेल, S1 1 असेल अँड S0 0 असेल मीन्स 0, 1, 0 कॉम्बिनेशन असेल तर सिग्नल ॲक्नॉलेजमेंट मिळते इनपुट आउटपुट राईट. 0, 1, 1 कॉम्बिनेशन ज्यावेळेस असेल मीन्स अदर
सिग्नल्स आर 1 1 अँड S2 इज 0 त्यावेळेस हॉल्ट हे कंट्रोल सिग्नल मिळतो. S2 1 असेल आणि अदर्स आर 0 त्यावेळेस ऑपकोड फेच केला जातो. नेक्स्ट ज्यावेळेस S1 0 असेल आणि अदर्स 2 आर 1 1 मीन्स 1 0 1 अशी कॉम्बिनेशनमध्ये बिट्स असतील तर त्यावेळेस मेमरी रीड केले जाते. मेमरीकडनं ऑपरेशन रीड केलं जातं, हा सिग्नल मिळतो. आणि ज्यावेळेस 1 1 0 कॉम्बिनेशन असेल त्यावेळेस मेमरीकडे राईट केलं जातं. मीन्स वी आर युझिंग द मेमरी फॉर रायटिंग द डेटा असं तिथे त्याचं सिग्नल कन्सिडर करायचं, ते स्टेटस कन्सिडर होतं. आणि ज्यावेळेस तीनही सिग्नल च्या व्हॅल्यू 1 1 1 असतील त्यावेळेस तो पॅसिव्ह कंट्रोल सिग्नल पास ऑन करतो. सो अशा पद्धतीने पिन नंबर 26, 27 अँड 28 कॉम्बिनेशनमध्ये आपण यूज करतो. नेक्स्ट पिन आहे 25 आणि 24. बोथ आर अगेन यूज्ड कॉम्बिनेशनली. दॅट इज हॅव्हिंग क्यू स्टेटस पिन. ओके, इट शोज द स्टेटस ऑफ क्यू that is included in architecture of 8086 microprocessor. 8086 मायक्रोप्रोसेसरमध्ये जी इन्स्ट्रक्शन क्यू आहे त्या क्यूचं स्टेटस शो करण्याचं काम ह्या दोन पिन करता. इट इज हॅव्हिंग अगेन अ कॉम्बिनेशनल. ओके, दोघं अगेन कॉम्बिनेशनमध्ये वर्क करतात. दिस लाईन्स प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेटस ऑफ इन्स्ट्रक्शन क्यू. इन्स्ट्रक्शन क्यूचं स्टेटस शो करण्याचं काम ह्या पिन करतात. सो कॉम्बिनेशन ज्यावेळेस दोघांचं 0 0 असेल त्यावेळेस कोणतंच ऑपरेशन होत नाही, म्हणजे क्यूमध्ये काहीच इन्स्ट्रक्शन्स नाही आहे फॉर एक्झिक्युशन. ज्यावेळेस QS1 0 आणि QS0 1 असेल, मीन्स 0 1 कॉम्बिनेशन असेल त्यावेळेस 1 बाईट ऑफ ऑपकोड फेच केला जातो फ्रॉम द क्यू फॉर द एक्झिक्युशन. नेक्स्ट ज्यावेळेस QSN 1 असेल आणि 0 0 असेल मीन्स 1 0 कॉम्बिनेशन असेल मीन्स क्यू एम्प्टी आहे, त्यामध्ये काहीच डेटा नाही आहे असं तिथे कन्सिडर होतं. आणि ज्यावेळेस बोथ सिग्नल आर 1 1 मीन्स सबसिक्वेंट बाईट फ्रॉम क्यू विल बी जनरेटेड फॉर द एक्झिक्युशन. तर अशा पद्धतीने क्यू स्टेटस ह्या दोन पिन आपल्याला शो करतात. सो अकॉर्डिंग टू दिस वे प्रत्येक पिनचं इंडिव्हिज्युअल वर्किंग आपण इथे बघितलं आहे. सो ऑल पिन परफॉर्म कॉमन फंक्शन. ओके, एक्सेप्ट द पिन नंबर 24 to 31, कारण त्या पिन ज्या आहेत 24 to 31 त्या बेस्ट आहेत ऑन मॅक्झिमम मोड अँड मिनिमम मोड, जे ऑलरेडी आपण बघितले. कारण 8086 मायक्रोप्रोसेसर वर्क करतो दोन मोडमध्ये, मॅक्झिमम मोड अँड मिनिमम मोड. सो त्यासाठी ह्या पिन्सचा यूज केला जातो. सो आय थिंक इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू ऑल द फंक्शन ऑफ all the pins from 8086 microprocessor. Thank you.